तर विनेश फोगाट यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक मधून आता भारतामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जात आहे। यावेळेस मायदेशी परतल्यानंतर विनेश फोगाट या भाऊक झाल्याचं कळतंय। विनेश फोगाट देशाची शान आहे अशी घोषणाबाजी यावेळेस दिली जाते। आपण हे दृश्य पाहतोय। विनेश फोगाट या आता मायदेशी परतल्या आहेत। नवी दिल्लीमध्ये विनेशचं जंगी स्वागत करण्यात आलंय। मायदेशी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत, त्या भाऊक झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर विनेश फोगाट देशाची शान आहेत अशी घोषणाबाजी दिली जाते। यावेळेस आपण बघतोय बजरंग पुनिया आहेत, साक्षी मलिक देखील त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, विनेशचं नवी दिल्लीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय, मायदेशी त्या परतल्यात, काय सांगाल? बरोबर आहे। विनेश फोगाट ह्या दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टला पॅरिसवरून आपल्या ऑलिम्पिक मध्ये सहभागी होऊन त्या भारतात परतलेले आहे आणि तिचं भव्य आणि दिव्य स्वागत होत आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तिचं 100 ग्रॅम वजन वाढल्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं अंतिम फेरीपासून, जी ज्या फेरीमध्ये तिला सुवर्ण पदक प्राप्त होईल अशा प्रकारची परिस्थिती होती। कारण की जगातील सर्वोत्कृष्ट जो पहिलवान आहे त्याला महिला पहिलवानाला पराभूत करण्यामध्ये विनेश फोगाट यांनी करून ज्या पद्धतीनं असं म्हणतात की सिल्वर पदक प्राप्त केलं होतं। त्यानंतर त्याला अंतिम फेरीत जायचं होतं। त्या दरम्यान तिचं वजन वाढल्याचं समोर आलं आणि त्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर त्यानंतर आता या संदर्भात त्यांनी ऑलिम्पिकच्या न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती। याचिका दाखल केल्यानंतर याचिका फेटाळल्यानंतर आता विनेश फोगाट ह्या दिल्लीत दाखल होत आहे आणि तिचं मोठं स्वागत होत आहे। विनेश फोगाट हा ज्या महिला पहिलवान आहेत, महिला कुस्तीगीर आहेत, यांचं मोठ्या स्तरावरती स्वागत होते। हरियाणा, उत्तर प्रदेश आणि या विविध भागातील पहिलवान देखील त्या इंदिरा गांधी विमानतळावरती दाखल झालेले आहे आणि ती पराभूत नसून ती विजयी कुस्तीगीर आहे अशा प्रकारचं आवाहन देखील केलं जात आहे। प्रशांत, नवी दिल्लीमध्ये विनेशचं हे जंगी स्वागत करण्यात आलंय, लक्ष असू दे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।